Good morning and welcome back. Today we are going for our next part of the wheat crop. Already in previous some lectures we have seen the different cultivation practices right from its local name, botanical name up to the harvesting, threshing and winnowing. The rest part, that is the pest and diseases. So in wheat crop, the important pest and diseases here, the important पेस्ट म्हणजे गहू या पिकातील महत्वाच्या ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दी फर्स्ट वन दॅट इज दी टर्माइट, ज्याला आपण व्हाईट अँट किंवा वाळवी असं म्हणतो. सेकंड रॅट्स, थर्ड वन कटवर्म्स अँड नेक्स्ट वन स्टेम बोरर. फर्स्ट टू आर मोस्ट इम्पॉर्टंट. the insect or pest in the wheat crop म्हणजे गहू या पिकामध्ये जर जास्त कोणती कीड त्रासदायक ठरत असेल तर त्यामध्ये जे मॅक्रोमध्ये आहे ते रॅट म्हणजे सस्तनमधलं जे आहे ते उंदीर आणि जे इन्सेक्ट फॅमिलीमधलं आहे ते म्हणजे टर्माइट्स, ज्याला आपण वाळवी असं म्हणतो. सो लेट्स सी दी सिम्पटम्स ऑफ टर्माइट्स. दी टर्माइट feed on the root and underground stem. जो वर्कर ग्रुप आहे ज्याला काम करी, वी नो दॅट ज्याप्रमाणे दी होनीबी किंवा ज्याला आपण मधुमक्षिका म्हणतो, मधमाशी म्हणतो, त्याच्यामध्ये काम करणाऱ्या माश्या वेगळ्या आणि राणी माशी वेगळी. त्याचप्रमाणे वाळवीमध्ये सुद्धा जे टर्मिटोरिया, ज्याला आपण वारुळ असं म्हणतो, हे जे टर्मिटोरिया आहे त्याच्यामध्ये जे काम करणारे ग्रुप आहेत ते वेगळे आणि त्यातली जी क्वीन आहे ती वेगळी राहते. सो दीज वर्कर ग्रुप्स म्हणजे काम करणारी जी साधारणतः टर्माइट आहे ती काय करते तर या पिकाच्या मुळांवरती किंवा अंडरग्राउंड जे स्टेम आहे त्याच्यावरती फिडिंग करते आणि त्याच्यामुळं दी डॅमेज्ड प्लांट्स आर ड्राय अप अँड इझिली पुल्ड आउट. जे ज्याच्या पार्टवरती फिडिंग केलेलं आहे ते प्लांट साधारणतः वाळलं जातं किंवा ड्राय होतं आणि जर आपण त्याला अपरूट केलं तर ते सहजासहजी त्या ठिकाणी अपरूट होतं. अगेन दी नेक्स्ट वन, दी कंट्रोल मेजर्स. मिक्स 5% अल्ड्रीन पावडर ॲट द रेट 125 kg पर हेक्टर. साधारणतः 125 किलो पर हेक्टरी ही अल्ड्रीन पावडर काय केली जाते, पहिल दी लँड प्रिपरेशन त्या ठिकाणी मिक्स केली जाते. सेकंड दॅट इज दी स्टेम बोरर. दी सिम्पटम्स आर देअर, सॉरी बाय मिस्टेक हिअर दी सिम्पटम्स आर गिवन इन्स्टेड ऑफ नेचर ऑफ डॅमेज. या ठिकाणी नेचर ऑफ डॅमेज द्यायला पाहिजे होतं, माझ्या चुकीनं सिम्पटम्स असं त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. सो प्लीज रीड दी इन्स्टेड ऑफ सिम्पटम्स नेचर ऑफ डॅमेज. दी नेचर ऑफ डॅमेज फॉर द स्टेम बोरर. द कॅटरपिलर बोर इन टू दी स्टेम अँड टिलर अँड फीड ऑन इंटरनल शूट. म्हणजे ही जी अळी आहे या बोररची, त्याच्या नावामध्ये त्याचं नुकसान करण्याची पद्धत आहे. जो स्टेम बोर करतो म्हणजे स्टेमला होल करतो आणि इंटरनल पार्टवरती फिडिंग करतो, आतल्या भागांवरती फिडिंग करतो, ज्याच्यामुळे काय होतं तर जे शूट आहे, सेंट्रल शूट आहे, म्हणजे नवीन वाढ थांबली जाते किंवा ती ड्राय होते आणि त्यालाच आपण डेड हार्ट असं म्हणतो. दी कंट्रोल मेजर पुल आउट अँड डिस्ट्रॉय डेड हार्ट. असे जे वाळलेले प्लांट आहेत ते अप्रूट करायचे आणि नष्ट करायचे आणि त्याच्यानंतर 0.05% एंडोसल्फान स्प्रेइंग करायचं. दिस वन इज द इम्पॉर्टंट. रॅट. द नेचर ऑफ डॅमेज. रॅट कॉजेस हेवी लॉसेस बाय डायरेक्टली फिडिंग ऑन द व्हीट क्रॉप. जमिनीलगत प्लांट कुरतडणे
हे त्यांचं प्रमुख नुकसान करण्याची पद्धत आहे. आणि देअर बॉरोविंग्स इन दी सॉइल लीड्स टू लॉजिंग ऑफ द क्रॉप. हे जे उंदीर आहेत वेगवेगळ्या ठिकाणी काय करतात तर सॉइलमध्ये त्यांचं घर बनवतात किंवा ते त्या ठिकाणी जमिनीमध्ये होल तयार करतात आणि त्याच्यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि भुसभुशीत झालेल्या जमिनीवरती साधारणतः जे प्लांट आहेत सहजासहजी जमिनीवरती पडतात. कंट्रोल मेजर्स. रॅट्स आर कंट्रोल्ड बाय युजिंग दी झिंक फॉस्फाईड पॉयझन बेसिस अँड सेल्फॉस टॅबलेट्स. ह्यांचं जे कंट्रोल मेजर आहे हे साधारणतः जे विष आहे किंवा पॉयझन आहे झिंक फॉस्फाईड याच्या आधारे सेल्फॉस टॅबलेट तयार केले जातात आणि त्या वापरून साधारणतः याचं कंट्रोल केलं जाऊ शकतं. हाऊ टू प्रिपेअर दी सेल्फॉस टॅबलेट. 1 part of zinc phosphide and some edible oil is mixed in 50 parts of wheat flour. 1 part हे पॉयझन घेतलं जातं, त्याच्यामध्ये खाद्यतेल थोडंसं मिक्स केलं जातं आणि जे 1 part घेतलेलं आहे, सपोज 1 ग्राम घेतलं झिंक फॉस्फाईड तर 50 ग्राम जे वीट आहे किंवा गहू आहे त्याचं पीठ घेतलं जातं आणि ते मिक्स करून त्याचे लहान लहान काय केले जातात बाईट्स किंवा बॉल्स तयार केले जातात आणि त्याच्यानंतर एका होलमध्ये एक ते गोळी टाकली जाते आणि वरून हे होल बंद केलं जातं आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये 3 ग्राम सेल्फॉस टॅबलेट त्या ठिकाणी टाकल्या जातात आणि पुन्हा ते पॅक केलं जातं जेणेकरून जे आतमध्ये जे रॅट्स आहेत हे रॅट्स किल होण्याचं काम त्या ठिकाणी होतं. ही प्रोसिजर साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा केली जाते फॉर द कम्प्लीट डिस्ट्रक्शन ऑफ रॅट. देन रिगार्डिंग द नेक्स्ट इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ व्हीट. जे काही महत्त्वाचे रोग आहेत त्याच्यामध्ये रस्ट ज्याला मराठीमध्ये तांबेरा असं म्हटलं जातं, फ्लॅग स्पॉट, अल्टरनेरिया ब्लाइट त्यालाच लीफ ब्लाइट असं म्हटलं जातं, फूट रॉट अँड लूज स्मट. ओके, सो अमंग दिस द फर्स्ट वन रस्ट. The symptoms of rust. Wheat crop is affected by 3 types of rust. गव्हामध्ये 3 प्रकारचे तांबेरा येतात. त्याच्यामध्ये ब्लॅक रस्ट, ब्राऊन रस्ट अँड येलो रस्ट. हे 3 प्रकारचे जे तांबेरा आहेत गहू या पिकाच्या 3 वेगवेगळ्या पार्टवरती म्हणजे काही लीफ वरती येतात, काही स्टेम वरती येतात आणि काही ग्रेन्स वरती येतात. वी विल सी द पिक्चर्स ऑफ पर्टिक्युलर diseases. Here the second one, in case of black rust, elongated brown colored pustules, that is the rusty outgrowth of fungus, are appeared on stalk, leaf sheath and leaves, which further turn on black and burst. In case of brown rust, small rounded reddish brown pustules म्हणजे पट्टे ज्याला आपण म्हणतो are formed on leaves in cluster which further burst and turn black. In case of yellow rust strip, yellow colored pustules patte are occurred on the leaves and stalk. All the rust result in reduction in yield as well as quality of grain and straw. हे तिन्ही प्रकारचे जे तांबेरा आहेत त्याच्यामुळं जी ग्रेन क्वालिटी आहे ती तर कमी होतेच होते, परंतु उत्पन्नामध्ये सुद्धा घट होते. हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ इरिगेटेड व्हीट आर मोर ससेप्टेबल टू रस्ट. म्हणजे जेवढे काही गव्हाचे वाण आहेत जे जास्त उत्पन्न देतात ते या रोगाला जास्त बळी पडतात. त्याचे जे कंट्रोल मेजर्स आहेत
As usual, grow disease-resistant variety, avoid late sowing. Don't use the excess amount of nitrogenous fertilizer and use chemical fertilizers like Diethane Z 75-8. Also, dust the fine sulfur as per the given doses. Next one, loose mud. The symptoms are there. The flag leaf turn yellow and start drying from the tip, which later become brownish in color. Flag म्हणजे झेंडा. In case of the jawar crop, we have also seen there is a one flag leaf. म्हणजे पूर्ण प्लांट वरती एकच झेंड्याच्या सारखं बाकीच्या प्लांट पेक्षा बाकीच्या लीव्स पेक्षा जास्त उंचीचं आणि शेंड्यामध्ये साधारणतः हे प्लांट त्या ठिकाणी येतं. Then the spikelets are affected and black powder is produced in place of wheat grain. स्पाइकलेट म्हणजे जी लोंबी आहे त्या लोंबीमध्ये ज्या ठिकाणी ग्रेन फिलिंग होतं त्याचं जे आउटर कव्हर आहे किंवा स्ट्रक्चर आहे त्याला स्पाइकलेट्स असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये ग्रेनच्या ऐवजी हे ब्लॅक पावडर त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. कंट्रोल मेजर solar heat treatment or hot water treatment of seed before the sowing, growing of disease resistant variety, and removal and destruction of affected airheads or plant. Then the flag smut, also the same symptoms and control measures. Again, the foot rot. Here, the first dark brown patches appear on the collar region of the plant, which later on get rotten. Collar region म्हणजे साधारणतः ज्या ठिकाणी वीटचं जे स्टेम आहे आणि सॉइल पोर्शन आहे जमिनीपासला तिथला रिजन त्या ठिकाणी काय होतं तर सगळ्यात अगोदर हे काळ्या रंगाचे किंवा डार्क ब्राऊन पॅचेस पट्टे आपल्याला आढळतात जे नंतर सडले जातात. अफेक्टेड प्लांट टर्न येलो अँड राईज अप. ते पिवळसर पडतं आणि वाळून जातं. सो कंट्रोल मेजर्स आर देअर. सीड ट्रीटमेंट विथ ॲग्रोसन और सेरेसन मीन्स OMC कंपाऊंड अँड अवॉइड heavy irrigation for seedbed preparation. Okay, so these are the about the pest and diseases. You can see here the picture of flag smut. You can see here this is the original one and this is the affected one. The loose smut you can see here. Here instead of these healthy grains there is a grains with the blackish powder. Ergot you can see here. Again the next disease burnt. Stem rust or black rust ज्याच्यामध्ये तांबेरा आपण ज्याला म्हणतो तो तांबेरा जो पानांवरती येतो आणि जो स्टेम वरती येतो. पावडरी मिल्ड्यू ज्याला मराठीमध्ये दहिया डिसीज असं म्हटलं जातं. पानाची जी खालची बाजू आहे त्या पानाच्या खालच्या बाजूवरती जे पावडर आहे त्या पावडरी सारखं साधारणतः त्याचं नेचर तयार होतं. दी स्ट्रीप रस्ट जो तांबेरा आहे तो अशा रेषेमध्ये दिसतो म्हणून त्याला स्ट्रीप रस्ट असं म्हटलं जातं. जो लीप रस्ट आहे you can see here the brown patches or spots are appeared on the leaf. Then regarding the insect you can see aphids. These are the sucking pest
which suck the cell sap from the leaves पानांमधलं साधारणतः जे अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य ते शोषून घेण्याचे काम करतात, known as a sucking pest. Then these are the wheat maize, जे लोंबी आहे त्या लोंबीवरती एक प्रकारची माशी येते आणि ती सुद्धा सकिंग आहे. You can see here grasshopper. Then Hessian fly. Wheat stem sawfly. सॉ म्हणजे तिची जे साधारणतः चिविंग आणि बायटिंग टाईप ज्या किडी रेडी फूड ऍब्सॉर्ब करण्याचं सक करायचं काम करतात त्यांना सकिंग पेस्ट म्हणतात. आणि चिविंग आणि बायटिंग ज्या फिडिंग करतात ज्यांना आपल्या दातासारखे दात त्या ठिकाणी असतात, फक्त करवतीसारखे दात या माशीला असतात म्हणून त्याला व्हीट स्टेम सॉफ्टफ्लाय असं म्हटलं जातं. देन आर्मी वर्म, अळी. हिअर दीज आर दी सम व्हीट स्टोअर ग्रेन पेस्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे एखादं पीक कापणी केल्यानंतर जी पुढची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये त्या पिकाचं जे स्टोरेज आहे त्या स्टोरेजमध्ये जे कीड त्या ठिकाणी प्रामुख्याने येते आणि इन केस ऑफ व्हीट क्रॉप इज अ इम्पॉर्टंट वन. यू कॅन सी दिस इज फॉर युअर ॲडिशनल इन्फॉर्मेशन. सो व्हीट स्टोअर ग्रेन पेस्ट, you can see here grain borer, granny weevil, meal moth, warehouse moth, red floor beetle. हे सगळे गव्हावरती येणारे म्हणजे साठवणुकीच्या दरम्यान येणारे किडी आहे. You can see here again grain moth is there, grain borer is there, rice weevil. प्रामुख्यानं राईस या ग्रेनवरती येतो पण तो व्हीट या क्रॉपमध्ये सुद्धा आढळतो. हिअर स्वॉटूथ अगेन ग्रेन बिटल. यू कॅन सी हिअर लाईक स्वा म्हणजे करवतीसारखं त्याचं त्या ठिकाणी लुक आहे, जे स्केल आहे ते दिसते. सो दिस इज अबाउट pest and diseases. All the concept of wheat cultivation. Here you can see irrigation, harvesting, yield, quality aspect, nutritional quality. In case of pestage, this is whatever the star is there, these are the important one. Not only in case of pestage and diseases, while in a whole chapter where there is a star means is a important concept of that crop. This is the question bank. You can see here the filling the blanks are there, short notes. Then the broad question is there. So because of wheat is a important crop not only for our paper second but in Maharashtra as a Rabi crop, so maybe there is a chances always this crop is for 5 marks, for 8 marks in the form of broad question number 5. Okay, so we will go for our next topic and next portion in the next lecture. Thank you. Have a nice day.